नमस्कार श्रुती. नमस्कार. मराठी संयोगमध्ये. थँक्यू. सी आपण आत्ताच ट्रेलर पाहिलेला आहे अलिबाबा आणि 40 चोर या चित्रपटाचा. याची सेंट्रल थीम जो पहिला सीन आहे त्यातच चुंबन आहे आणि त्याच्यावरून सगळं कन्फ्युजन आहे आणि त्यात सगळी मारामारी आहे. तर हे जेव्हा चुंबनाची गोष्ट होते नाही का, तेव्हा पहिला केस वगैरे या गोष्टी बोलल्या जातात खूप. जेव्हा 40s येतं तेव्हा खरंच या काय बोलतात नाही का, चुंबनाची ताकद कमी झालेली असते का की वाढलेली असते? ते प्रत्येकावर डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही त्या चुंबनाला आधी किती महत्त्व दिलं किंवा आधी किती केलेलं आहे त्याच्यावरनं त्याचं इम्पॉर्टन्स तुमच्या 40शीत घडतं. सो आय थिंक इट व्हेरीज पर्सन टू पर्सन. आणि एक जनरेशनल प्रेशर असतो का ऑलवेज स्वतःला? तुझं कॅरेक्टर आय सपोज फॅशन डिझायनर राईट. सो एक जनरेशनल प्रेशर असतो का की मी जे 20s मध्ये केलंय नाही का, तेच मला 30s मध्ये करायचंय, 40s मध्ये करायचंय, 50s मध्ये, आणि मला ते मेंटेन ठेवायचं सगळ्या गोष्टी? पर्सनली विचारलं तर तसं नाही आहे. मी जे माझ्या विशीत केलं आहे ते मला माझ्या 30s मध्ये रिपीट करायला नाही आवडणार आणि जे मी माझ्या 30शीत केलेलं आहे ते मला माझ्या 40s मध्ये रिपीट करायला नाही आवडणार. आणि मला वाटतं प्रत्येक वयाचं ना त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि एक मजा आहे आणि त्या वयामध्ये ती मजा घ्यावी आणि त्याचा अनुभव घ्यावा मला असं. कारण की आता कसं माहिती का, जग छोटं होत चाललेलं आहे. राईट. त्यामुळे तो जो प्रेशर येतो नाही का 20s मध्ये, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हवाच हवा. सो आणि ते मेंटेन ठेवलं पाहिजे तुम्हाला, त्या लेवलचं प्रेम आणि सगळं. करेक्ट. सो तो प्रेशर ऑलवेज राहतो, तुमचं लग्न झाल्यानंतर पण राहतो. तर तो प्रेशर हँडल करताना किती त्रास होतो किंवा किती इझी असतं ते गोष्ट? ॲक्च्युली तुमचा साथीदार कसा आहे ह्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड करतात. प्रेशर कोण तयार करतं हे मी नाही तर समोरचा व्यक्ती, आम्ही ह्याच्या दोघांच्या पलीकडे कोणी प्रेशर तयार करू शकत नाही. सो तुम्ही काय प्रेशर तयार करतात आणि तुम्ही ते नातं किती कॉम्प्लिकेट करतात हे कम्प्लिटली तुमच्यावर आहे. तुम्ही जर ठरवलं तर तेच नातं तुम्ही सोपं करू शकाल, सहज करू शकाल आणि तेच न टेन्शन नसणारं नातंही करू शकाल आणि त्याची ती मजासुद्धा घेऊ शकाल. सो ते प्रेशर नाही घेतलं पाहिजे आणि मीही घेत नाही आणि माझा नवरा गौरवही घेत नाही. सो आमचं नातं असं खूप सोपं आणि छान. दिग्दर्शकांशी बोलताना आम्हाला थोडंसं थीम कळत होती की ही मैत्रीची थीम आहे, भरपूर सारे मित्र आहेत. किती इम्पॉर्टंट असते मैत्री म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसवर? खूप इम्पॉर्टंट असते. मला वाटतं जितकी इम्पॉर्टंट तुमची फॅमिली असते तितकीच इम्पॉर्टंट तुमची मैत्री असते. इनफॅक्ट मैत्री जपणं हे जास्त अवघड असतं, कारण किती भांडणं तुमच्या घरच्यांची झाली तरी ते कुठेही जाणार नाही माहिती आहेत, कारण ते रक्ताचं नातं आहे. पण मैत्री टिकवण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागतात, कारण रक्ताचं नातं नसल्यामुळे ते कधी तुटेल आणि कधी तुमच्या आयुष्यातनं निघून जातील ह्याचा तुम्हाला अंदाज नसतो. सो ते टिकवण्यासाठी जास्त मेहनत घेतली जाते आणि मला वाटतं आपण घेतोही. जी मैत्री आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते ते आपल्या आयुष्यात राहावे ह्याच्यासाठी आपण नक्कीच मेहनत घेतो. या ट्रेलरमध्ये प्रामुख्याने आम्ही ना एक तुझा डायलॉग पाहिलेला ऐकलेला आहे बेसिकली. तो डायलॉग तुला पण माहिती आहे, तुला काय बोलायचं आहे की ज्यांचे मित्र होऊ शकत नाही, ज्या मुलींचे, त्यांना शेवटी समाधान मानावं लागतं मैत्रिणींमध्ये. तर याच्याबद्दल तुला काय बोलायचं? नाही, आय ॲब्सोल्युटली अग्री टू इट. कारण माझे सगळ्यात मॅक्सिमम जे फ्रेंड्स आहेत ते मित्र आहेत, म्हणजे मुलं आहेत आणि माझा कम्फर्ट त्यांच्याबरोबर जास्त येतो मुलींपेक्षा. आणि हे आत्ता नाही, हे माझ्या विषयीपासूनच आहे की माझे नेहमीच फ्रेंड्स जे आहेत ते मुलं जास्त आहेत आणि मुली कमी आहेत. सो हा डायलॉग ॲक्च्युली खरा आहे की ज्यांना मित्र मिळत नाहीत त्यांना मैत्रिणींवर समाधान मानून घ्यायला लागतं. पर्स्पेक्टिव्ह मिळत जातो दोन्ही बाजूला. डेफिनेटली मित्र पण असायला पाहिजे, मैत्रिणी पण असायला पाहिजे. पर्स्पेक्टिव्ह म्हणणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुमचं आयुष्य पण कदाचित त्यामुळे इझी होऊ शकतं जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर किंवा भावाबरोबर किंवा नवऱ्याबरोबर संभाषण करता किंवा त्यांच्याबरोबरचे रिलेशन तुम्ही निभवता, तेव्हा ते खूप मॅटर करतं. ॲब्सोल्युटली. आणि थोडंसं आपण कलाकारांबद्दल बोलूया. येस. बॉम्ब टाकायचं तर टाकू शकतेस, नवरा कोण आहे तुझ्या चित्रपटात? नाही, मी नाहीच टाकणार. आम्हाला सक्त मनाई आहे टाकायची. तुम्हीच अंदाज बांधू शकता की कोण असू शकेल. 4च तर मुलं आहेत, म्हणजे असं काही खूप ऑप्शन्स नाहीत आपले. आयदर सुबोध असेल किंवा उमेश असेल किंवा आनंद असेल किंवा अतुल असेल. सो यू गॅस कोण असू शकेल. फिजिकल अट्रॅक्शन बद्दल तुझं काय म्हणणं आहे? कारण की शेवटी हा सगळा सिनेमा त्या पर्टिक्युलर अट्रॅक्शन भरती फिरतोय. हो, येस. फिजिकल अट्रॅक्शन किंवा इन्फॅच्युएशन किंवा क्रश म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ते प्रत्येक म्हणजे असंही नाही की बाबा कॉलेजमध्ये असताना ते जास्त होतं आणि आता
तिशीमध्ये होत नाही असं नाही आहे, तेव्हाही होतात. तेव्हा ते हँडल करण्याची पद्धत खूप वेगळी असते. म्हणजे आय एम शुअर जे 19-20 वर्षाची मुलं असतात त्यांना फरक कळत नाहीत इन्फॅच्युएशनमध्ये आणि प्रेमामध्ये. सो बरेच वेळा असं होतं की मला हा मुलगा आवडतो म्हणजे मी प्रेम करायला लागले असं त्यांचं इंटरप्रिटेशन असतं, जे तिशीमध्ये आपल्याला कळतं की इन्फॅच्युएशन वेगळं असतं आणि प्रेम वेगळं असतं. सो येस, फिजिकल अट्रॅक्शन असं म्हणतात ना की फर्स्ट लुक हा खूप इम्पॉर्टंट असतो. सो मे बी त्याच्यासाठीच असतो की तुम्ही पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीला कसे दिसता मॅटर्स अ लॉट. आणि सो येस, फिजिकल अट्रॅक्शन इन बोथ वेज, इन अपीरियन्स अँड इन अदर वेज ऑल्सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हां, तू 20ची आहेस, बरोबर आहे. तर तुला कन्व्हिन्स कसं केलं की 40चा रोल? मी फक्त जसं जर तुम्ही फिल्मचं ट्रेलर बघितलं असेल ना, तर प्रत्येकाची अशी एक पाटी आहे, त्याचं नाव लिहिलेलं आहे, त्याचं गुन्हा लिहिलं आहे आणि त्याचं वय लिहिलेलं आहे. सो मला जेव्हा आदित्यचा पहिल्यांदा फोन आला की अलिबाबा आणि 40तलं, तर मी स्वतः ऑफेंड झालं की 40तले मी नाही आहे यार. किंवा एक असं दुसरं असतं ना की मी 40 दिसायला लागले का, म्हणून त्यांनी मला अप्रोच केला का, म्हणजे नक्की काय वगैरे असं माझ्या डोक्यात खूप प्रश्न होते. पण मग त्यांनी मला सांगितलं की प्रत्येकाची वयं ना त्या स्लेटमध्ये लिहिली आहेत. म्हणजे उमेश 40 लिहिलेलं आहे, मधुरा 40+2 लिहिलेली आहे, मुक्ता 40+3 लिहिलेली आहे, आनंद आणि अतुल 40+7 40+8 असं लिहिलेलं आहे. आय एम द ओनली वन जी 40-2 आहे. सो मी टेक्निकली 40 नाही या फिल्ममध्ये. आणि हे ऐकूनच मला खूप बरं वाटलं. म्हटलं ओके मग मी करते. जेव्हा अलिबाबाबद्दल बोलतो तेव्हा आपण ट्रेजरबद्दल बोलतो. हो. या चित्रपटातला ट्रेजर काय आहे, खजिना काय आहे? खजिना, आय डोंट नो हाऊ टू से खजिना काय आहे, पण नात्यांचं ट्रेजर आहे असं मला वाटतं. आणि जे जपलेलं आहे ते ट्रेजर जपलेलं आहे आम्ही. पण जसं ट्रेलर बघितलं आहे ते की जरी 15-20 वर्षाची मैत्री असली तरी एखादं काहीतरी असं घडल्यानंतर ती मैत्री तुटते का, त्या मैत्रीचं काय होतं, किंवा बरेच वेळा असं विचार केला जातो की मैत्री एवढी नाजूक असते का की असं काहीतरी केल्यानंतर त्याला लगेच तडा जातो. हे विचार करणाऱ्या सुद्धा आहे त्याच्यामध्ये. सो द होल फिल्म इज अबाउट रिलेशनशिप अँड फ्रेंडशिप. जेव्हा आपण मैत्रीबद्दल बोलतो नाही तर तुझ्या मैत्रिणींबद्दल किंवा मित्रांबद्दल थोडं सांग. तू स्टार्टिंगला सांगितलंस, पण तू त्यांच्याबरोबर चिल आउट कसं करतेस, किंवा तुला काहीतरी बाबा हँग आउट करायचं आहे, तुझा एक हे काय आहे? मी विशित जेव्हा होते ना तेव्हा माझा फ्रेंडशिपचा डेफिनेशन असा होता की ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त वेळ घालवतो, फिरतो आणि मजा करतो ना, ती व्यक्ती आपली बेस्ट फ्रेंड, असं एक विशितला हे असतं. तिशीत आल्यानंतर मला असं वाटतं की फॉर मी एकाच जागेवर बसून जर आम्ही एकमेकांबरोबर अर्धा तास न बोलता घालू शकतो तर ती आमची सगळ्यात चांगली मैत्री आहे. म्हणजे त्या सायलेन्समध्ये सुद्धा वी पुट अक्रॉस सो मेनी थिंग्स टू इच अदर. म्हणजे मी उदास बसली असेल तरी कळेल मी का उदास आहे, इफ आय एम हॅपी तरी कळेल मी का हॅपी आहे. सो तुमचं डेफिनेशन वयानुसार सुद्धा तुमचं बदलत राहतं. अँड आय एम ब्लेस्ड टू हॅव व्हेरी गुड फ्रेंड्स इन माय लाईफ. तुझं कॅरेक्टर एक्झॅक्टली काय आहे थोडंसं सांगता? नाही, कारण ना मी कॅरेक्टर्स बद्दल फॅशन करेक्ट तुला फॅशन बद्दल काय वाटतं? खरं तर फॅशन काय माझ्या खरं तर फॅशन डिझायनिंग आणि अदितीचं या फिल्ममधले जे कॅरेक्टर आहे त्याचा काहीच संबंध नाही. प्रत्येकाचं फक्त एक प्रोफेशन सांगितलं आहे. आनंदचं प्रोफेशन जास्त बाहेर येतं कारण तो ज्या पद्धतीने एक्सप्लेन करतोय फिल्ममध्ये त्याच्यामुळे त्याचं प्रोफेशन जास्त समोर येतं. बाकी खरं तर फॅशन डिझायनिंगचं आणि अदितीचा या फिल्ममध्ये असं काही खूप त्याच्यामुळे कॅरेक्टर खूप पुढे आलंय किंवा काहीतरी वेगळं असं काही नाही आहे. खूप छान दिसते तुझं अटायर आणि तुझं प्रेझेंटेशन ओव्हरऑल. थँक्यू, खूप छान दिसते. थँक्यू. तर हे कोणी केलेलं आहे, काय आहे याच्या मागचं? माझे काही स्टायलिस्ट मित्रमैत्रिणी आहेत जे मला मदत करतात टू गेट मी रेडी. कारण त्यांच्या भाषेत मी खूप आळशी आहे आणि मला असं जर सांगितलं तर मी ट्रेलर लॉन्चला सुद्धा टी शर्ट आणि पायजामा घालून येईन कारण त्याच्यात खूप कम्फर्ट असतं. पण ते मला सतत पुश करतात की श्रुती यू हॅव टू लुक युअर बेस्ट. आणि मग त्यांच्या एफर्ट्ससाठी मी म्हणते या आय डू इट. सो त्यांनी हा लुक डिझाईन केलेला आहे. म्हणजे माझं नेहमी असं वाटतं की फॅशन कितीही काही केलं तरी एक कम्फर्ट लेवल त्या फॅशनमध्ये असावा. कुठल्याही क्षणी इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ वॉट यू वेअरिंग आय थिंक देन इट्स अ फॅशन डिझास्टर. आणि ते मी टाळते कारण कम्फर्ट कम्स फर्स्ट. जर मला दिवसभर त्या कपड्यांमध्ये जर वावरायचं असेल आणि अख्खा दिवस त्याच्यात काढायचा असेल तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कम्फर्ट. आणि आय एम व्हेरी कम्फर्टेबल राईट नाव.
ओके. आणि या चित्रपटात काम करून एक पॉझिटिव्ह चेंज झाला तुझ्यामध्ये किंवा एखादं पॉझिटिव्ह काहीतरी शिकायला मिळालं अशी काही गोष्ट आहे? मला वाटतं प्रत्येक चित्रपट काहीतरी शिकून जातो. या चित्रपटामध्ये मी जास्त शिकले कारण मला 6 लोकांकडनं शिकायला मिळालं, मला डिरेक्टरकडनं शिकायला मिळालं आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि तशी हावरट आहे मी की मी सगळ्यांकडनं काही ना काहीतरी घ्यायचा प्रयत्न करते टू मेक माय सेल्फ बेटर, मेक माय लाईफ बेटर. सो ॲब्सोल्युटली एन्जॉयड. मी खूप पर्सनल लेवलला या गोष्टी बोलायचा प्रयत्न करतोय का कारण की हे कुठेतरी रिलेट करणारे यंग जनरेशनला. करेक्ट. एक सीन आहे जे गाणं आहे त्यात एक सीन असा आहे की तुम्ही गाडी चालवताना बेसिकली मागच्या सीटवर बसून वगैरे दारू आणि सिगरेट. करेक्ट. सो हा फन पार्ट आहे की काय आहे? हा फन पार्ट सगळेच करतात, फक्त ते आत्ता चित्रपटात दिसतंय म्हणून सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेलं आहे, पण हा फन पार्ट सगळेच करतात. ह्या फनचे काय रेपरिकेशन्स होऊ शकतात ते 20शीत कळत नाही, पण ते 30शीत आणि 40शीत कळतात आपल्याला. सो आपण हे सगळ्यांनी हे सगळं केलेलं आहे, म्हणजे दारू म्हणा, सिगरेट म्हणा, पिणं नाही पण ट्राय तरी केलेलं आहे. म्हणजे किती जण रेग्युलरली पितात किंवा ओढतातचं माहिती नाही मला, पण आपण हे सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या. लेट नाईट बाहेर पडणं, घरी न सांगता बाहेर पडणं, लेक्चर्स बंक करणं, दारू ट्राय करणं, सिगरेट ट्राय करणं, नाईट आऊटला जाणं वगैरे, या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या आहेत. पण त्याच्यातनं खरी मजा कशातनं येते आणि कशाने रिस्क आहे पुढे आयुष्यासाठी हे आपल्याला तिशीत कळतं. सो देन वी बॅलन्स दॅट. या चित्रपटातून काय अपेक्षा आहेत? माझ्या ना खूप अपेक्षा ॲक्च्युली वाढल्या आहेत प्रेक्षकांकडनं, कारण त्यांनी टीजर आणि ट्रेलरला इतका चांगला रिस्पॉन्स दिला आहे आम्हाला. ज्या गाण्याची हुक स्टेप आहे त्याच्यावरसुद्धा अनेक रील झालेले आहेत, लोकांपर्यंत ते गाणं पण पोचलेलं आहे. सो ते एक उत्सुकता वाढलेली आहे की लोकांना हा चित्रपट डेफिनेटली आवडेल. सो आता 29 मार्चला हा चित्रपट तुमच्यासमोर येतोय भेटीला, त्यामुळे नक्की बघा. म्हणजे महाराष्ट्रभर तर येतच आहेत, अनेक मराठी मंडळ जे बाहेर आहेत, इंडियाच्या बाहेर आहेत, दुबई म्हणा, US म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, जर्मनी म्हणा, त्यांनीसुद्धा ऑलरेडी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि त्यांच्यापर्यंत पण आपण हा चित्रपट घेऊन जाणार आहोत. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की तुम्हाला चित्रपट आवडेल आणि तुमचा रिस्पॉन्स नक्की कळवा आम्हाला. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच.